नमस्कार. 7व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या 7व्या दिवसामध्ये आता मी थोडासा एक नवीन आमच्या गुरुदेव यांनी सांगितलं आहे, की आता तू थोडेसे न्यूज रीड करायला सुरुवात कर आणि ते न्यूज जे आहे ते तुझा शब्दसाठा वाढवतील आणि शब्दसाठा वाढवल्यानंतर तू ती पर्टिक्युलर न्यूज जर तुला इकॉनॉमिक्स आवडत असेल ऑफकोर्स तर तू इकॉनॉमिक्सवरती बोल आणि ती जी काही न्यूज आहे ती कॅमेऱ्यासमोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न कर. तर हा व्हिडिओ बनवण्याआधी मी ते काम करून मोकळा झालेलो आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला बोर करणार नाही. आपली जी काही फिलॉसॉफिकल मस्तपैकी लाईफवरती बोलणारी जी काही चर्चा आहे ती काय मी बंद करणार नाही, कारण की ती मला जाम आवडते. तर जास्त काही सांगण्यापेक्षा आपण डायरेक्ट टॉपिकवरती येऊ, आपल्या टॉपिकवरती. तर आज मला ChatGPTने कोणता टॉपिक दिला? आज मला ChatGPTने टॉपिक दिला, परत एकदा बघून घेतो, लक्षात नाही राहत. तर आजचा टॉपिक होता की जुनी स्वप्न आपल्याला पुन्हा पुन्हा का भेटतात? तर माझ्या डोक्यात त्यानंतर आलेला सगळ्यात पहिला म्हणजे थॉट म्हणजे की दुनिया गोल आहे. जसं लोकं भेटतात पुन्हा पुन्हा, जुनी लोकं, तशी जुनी स्वप्नही भेटत असतील. ऑब्व्हियसली आता भौतिक जगात जसे जसे लोक मिळत असतात तसे मानसिक जगात स्वप्नेही कदाचित परत परत आपल्या भेटीला येत असावी, कारण की भौतिक जगातूनच मानसिक जगाची निर्मिती झालेली आहे. तर दोघांमध्ये कसा बदल असू शकतो? तर येऊ शकतात, म्हणजे येतातच. आता ती स्वप्न कोणत्या स्वरूपात येतील हे सांगू शकत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला कायमच म्हणजे बघायला मिळतात. ती भले आपण 4, 5, 6, 10, 15 वर्ष आधी आपण मागे सोडून दिलेली असेल तरी पण ती सारखी सारखी आपल्या भेटीला येत असतात. मग ती कशी येतात? तर ती कधी कधी एखाद्या वस्तूच्या स्वरूपात येतात, कधी कधी एखाद्या ठिकाणावरून त्या आठवतात, कधी कधी एखाद्या व्यक्तीबरोबर बोलताना ती आठवतात, एखादी वस्तू किंवा एखादा इन्सिडन्स, एखाद्या असं देजा वू म्हणतो आपण त्याला, असं काही झालं तर आठवतं. करंट लागतोय हां. तर मग ती आठवतात आणि ती आठवल्यानंतर मग आपण थोडेसे इमोशनल होऊन जातो, की यार हे मला करायचं होतं. मग ती स्वप्ने आपल्याला म्हणतात, यार तू आम्हाला कसा विसरून गेला? तुझ्याच मनाने आम्हाला जन्म दिला आहे, तुझ्या मनाने आम्हाला जन्म दिला आणि तू आम्हाला असं सोडून गेला, कसं केलं यार तू? मग आपल्याला मनात थोडंसं गिल्ट यायला सुरुवात होते आणि ते गिल्ट लपवण्यासाठी आपण काय करतो? आपण त्यांना म्हणतो, यार तुला तर आम्हाला जपून ठेवायचं होतं. तुला जपून नाही ठेवलं याचं कारण म्हणजे आम्हाला वेळ देता आला नाही. वेळ देता आला नाही. आमच्याकडे परिस्थिती आमची तशी नव्हती. असली फडतूस कारणं देऊन आपण त्या स्वप्नांना गुड बाय करतो. आता माझ्या मते ना हे सगळ्यात म्हणजे निव्वळ, पण डीप डाऊन म्हणजे आपल्या मनाला माहिती असतं, की परिस्थिती वगैरे हे सगळं सांगायचं झालं. वास्तविक कारण हे, की आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून आपण आपल्या स्वप्नांना सोडून दिलं. मग आता प्रश्न हा येतो, की ही स्वप्न वारंवार आपल्या भेटीला का येत असतात? फार छान गोष्ट आहे, की तर म्हणजे माझं ॲनालिसिस असं आहे, की ती आपल्या भेटीला वारंवार आपल्याला जागं करण्यासाठी येत असतात. वस्तुस्थिती, सिच्युएशन यासारख्यांचे नावं देऊन आपण जे काही या गोष्टींचं पांघरून घेऊन आपण जे झोपलेलो असतो ना, तर त्या पांघरुणातून बाहेर काढण्यासाठी आपली स्वप्न कंटिन्यूअसली येऊन आपल्याला जागं करण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही म्हणाल, की स्वप्ने आणि जागं करणं म्हणजे खूपच लांब लांबचा विषय. जागं करणं अर्थात, की तुम्ही कोण आहात किंवा तुमची काय पोटेन्शियल आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकतात आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न हे काय तुमच्या आवाक्याबाहेर नव्हतं, याची जाणीव करून द्यायला ते सारखे सारखे येत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यामुळे ह्यानंतर जर कुठलं स्वप्न तुमच्या भेटीला आलं, तर त्याला असे चुकीचे कारणं देऊन, चुकीच्या कारणांचं पांघरून घेऊन तुम्ही झोपू नका. एकदा तरी जागे व्हा. जागे व्हा आणि बघा, की कुठे चान्स मिळतोय, की यांना सत्यात आणण्यासाठी. अल्टिमेटली स्वप्नही तुमचे आहे आणि सत्य जे तुम्ही आज मारून बसलाय हेही तुमचंच आहे. शेवटी मनाचा खेळ आहे. सत्य करायचं, कोणत्या स्वप्नाला सत्यात आणायचं हे अल्टिमेटली तुमच्याच हातात आहे. आणि मनावरती घेतलं तर कुठलीही परिस्थिती तुम्हाला ते मिळवण्यापासून थांबवू शकत नाही.
म्हणून स्वप्ने ही सारखी म्हणजेच जुनी स्वप्ने ही सारखी आपल्या भेटीला ह्यासाठी येत असतात की आपण जागो झालो पाहिजे. सो हाच होता आजचा टॉपिक. थोडा सिरियस, थोडासा फेकून मारला मी, पण ठीक आहे. कधी असंही बोलायला लागतं. फ फ फंबल झाले असेल तर सॉरी. बाय बाय.